नमस्कार मंडळी, मी रंजना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मस्त अशी सार भात, पुरणपोळी, त्यानंतर खीर, कुरड्या, पापडं, भजे. तर बघा इथे मस्त अशी आपली रसई म्हणजे सार झालेला आहे. खिरीसाठी मस्त ड्रायफ्रूट वगैरे टाकून छान अशी मस्त खीर बनवली आहे गोड गोड. आणि तुम्हाला माहिती आहे का, पुरणपोळ्या मी बनवल्या नाहीत. पुरणपोळ्या मी मागवलेल्या आहेत अशा विकतच्या. तर 60 रुपये अशी पोळी आहे, आमच्याकडे बनवून देतात. त्याच्यानंतर इथे मी कुरडई, पापड, उडदाचा पापड, नागलीचा पापड इथे बघा असं तळून घेते. तर इथे संक्रांत होती काल आणि आज आहे ना, आज गुरुवार आहे आणि ब्राह्मणाने सांगितले की एकादशी होती, त्याच्यामुळे घास टाकल्या जाणार नाही. म्हणून इथे मी आता गुरुवारच्या दिवशी पुरणपोळी म्हणजे हा स्वयंपाकचं केला आहे तो घास टाकायसाठी. आणि वर्षातून एकदा येणारा हा सण असल्यामुळे इथे घास टाकावाच लागतो. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशा भज्जेसुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. तर मागं माझा व्हिडिओ थोडा हे झाला. तर आता बघा मस्त अशा भजे काढलेत. आणि इथे आहे ना चूल पेटवते, कारण चुलीमध्ये घास टाकायचा असतो. गोड घास चुलीमध्ये आणि तिखट घास इथे वर असा ठेवायचा असतो. आता बघा रॉकेल विकेल तर नाही आपल्याकडे, तर आता पिशवी टाकून मी चुलं पेटवलं. मग सासूबाई आल्या आणि मग इथे हळदी कुंकू आता लावून घेते मी चुलीला. अगोदर हळदी कुंकू लावून घेऊन नंतर घास टाकायचा असतो. आता तुम्ही बघा सासूबाई कशा आमच्या सर्व घास एकत्र करून टाकतात. आता तुम्हाला मी दाखवते. आता इथे मी हळदी कुंकू अक्षता सर्व वाहून घेतलेले आहेत, म्हणजे चुलीला लावलेले आहेत. आणि आता इथे नैवेद्य काढून घेते. आता तुम्ही पाहिलेलंच आहे की मी इथे खीर मस्त बनवले, सार बनवला, भात, त्याच्यानंतर कुरडई, पापड, भजे सर्व काढलेलं आहे. आता इथे आमच्याकडे एवढंच करतात आणि पोळ्यासुद्धा आपल्या आलेल्या आहेत. तर इथे मंडळी आता हे सर्व मी देवासाठी एक ताट करते आणि इथे आपल्याला चुलीमध्ये टाकायसाठी एक ताट करते. आणि हां, तर आपल्याला लाडूसुद्धा घ्यायचे आहे, तिळीचे लाडू. तर मी तिळीचे लाडू बनवलेले आहेत. तो व्हिडिओ काय अजून टाकलेला नाही, बनवून ठेवलेला आहे पण अजून टाकलाच नाही. आता इथे सर्व एका ताटात काढून घेते आणि मग देवालासुद्धा नैवेद्य ते एक ताट काढून घेते. आता बघा इथे सासूबाई पण तयारी करत आहेत. मस्त असं आमच्याकडे ना घरी पुरणपोळी करायला नाही, आता सासूबाईंना पण जास्त उमजत नाही. पहिले करायच्या, आता नाही जमत जास्त. आता बघा देवासाठी पण इथे काढून घेते. तोपर्यंत चूल पण आपली चांगली दणदण पेटली असेल. आमच्या घराचं काम तिकडं चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे जुन्या घरी राहायला आलो. छोटं आहे घर, किचन खूप छोटं आहे. मला लवकर असं किचनवर जास्त उमजत नाही. चला आता जाऊया आपण चुलीकडे. बघा इथे सार वगैरे घेतलं आहे. चुलीवर जरासं तूप गरम करून घेतलं आहे. थोडं तूप होतं शिल्लक राहिलेलं. म्हटलं जाऊ द्या, आता काय विकत आणत बसायचं महागाचं तूप. म्हटलं चला आता सासूबाई सर्व बघा पुरणपोळी घेतली, खीर घेतली. आता कसे करतात ते बघा. तिळीचा लाडू पण आहे, भजे पण आहे, सर्व मिक्स करून घेतात. सार भात. तुमच्याकडं कसे असे घास टाकतात नक्की मला सांगा. आणि आमच्याकडं असेच करतात. आता हे सर्व असा मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि मग इथे पहिले अगोदर तूप टाकून घ्यायचं आणि मग लगेच घास टाकून घ्यायचा. चुलीमध्ये असा मिक्स सर्व घास टाकायचा.
तर चला मंडळी, माझे भांडे पण मस्त असे घसून झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.